तालुक्यामध्ये आलो आहोत। पाटण तालुक्यातील एका निसर्गरम्य वातावरणात नदी किनारी तलावाकिनारी एकदम सुंदर वातावरणात स्वच्छ सुंदर हवा घ्यायला या खूप सुंदर असा या बघा आणि सगळ्यांनी मजा करा आहे येऊन आणि या निसर्गाचा अनुभव घ्यावा। ये वादियाँ ये फिजाएं बुला रही है तुम्हें, ये वादियाँ ये फिजाएं बुला रही है तुम्हें। सातारा जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील या नैसर्गिक सौंदर्यामध्ये आज मी उभा आहे। या निसर्गातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा पहा, कोयनाचं बॅकवॉटर आहे कोयना डॅमचं, त्याशिवाय इथे औषधी वनस्पती भरपूर आहेत आणि इथल्या वातावरणामध्ये प्रसन्न वातावरणामध्ये ज्या वृक्षांची वाढ होते असे वृक्ष इथे आहेत आणि त्या सगळ्यांचा आनंद घेतो। नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। सकाळ झाली हो साहेब। रात्रीचा पूर्ण प्रवास करून आल्यानंतर जेव्हा आम्ही आपल्या बाहेर दृश्याकडे नजर देतो तर म्हणजे काय हो, एकदम जबरदस्त। रात्री आम्हाला वाटतं 9-9:30 वाजता आम्ही इथे पोहोचलो। तर मला असं वाटलं की आम्ही काय रे बाबा ह्या जंगलात एवढ्या जागी आलो, काय आहे इकडं, पण आम्ही गपचूप बसलो। चला, रात्रीचं खान पिन नाश्ता एन्जॉय झाल्यानंतर मला वाटतं 6 वाजले असतील। आता उठल्याबरोबर काय बघतो की समोर एक तलाव आहे, चांगलं डोंगर आहे आणि सगळं मस्त वातावरण बघताच हैराण झालो की बाबा हे काय आहे दृश्य। मला असं वाटलं की काय सुंदर स्वर्ग, स्वर्गात आम्ही आलो आहे। आम्ही मुंबई शहरात राहतो, पुरं धाकधुकता शहर हो, चळतंय फिरतं, पण एवढं सन्नाटा वातावरण बघून आम्हाला खूप आनंद झाला। निसर्ग हो, आणि निसर्गाचा शोध कोणाला नाही लागला। निसर्गाचं आवड प्रत्येक माणसाला आहे। चला आपण या निसर्गाचा आनंद घेऊया, कारण एवढं सुंदर डोंगर आहे, तलाव आहे, काय झाडी आहे, काय डोंगर आहे। अहो मित्र सर्व ह्याचा एन्जॉय करायला लागले। बघा कसं वातावरण आहे आणि सर्वांनी मिळून आपापले कॅमेरा काढले, सुंदर सुंदर फोटो काढायला लागले। असा आनंद म्हणजे आमच्या लोकांना झाला। तलावाच्या काठी वातावरण आहे, त्या वातावरणात आम्ही आमचा एन्जॉय करायला लागलो। हे सर्व सिनियर सिटीजन जीवनात भरपूर काम धंदे करून आज आपल्या परिवारांना सर्वांना सेटिंग करून नंतर ते आपला एन्जॉय करतात। हा त्यांचा एक अनुभव आहे की जगायचं कसं हे त्यांना माहिती आहे। पाटणमध्ये पवन चक्की जी आहे त्या पवन चक्कीच्या विषयी आपण कालच तिथे भेट दिलेली आहे आणि याच्यातून वीज निर्मिती करून शेतकऱ्यांना हा एक लघुउद्योग मिळालेला आहे। या निसर्गाच्या कुशीमध्ये पाटणचं जे खोरं आहे, हे कोयना नदीचं जे खोरं आहे, त्या खोऱ्यामध्ये आज आपण आनंद घेत आहोत आणि निसर्गाची ही संपत्ती जी आहे ती खऱ्या अर्थानं आज आपण महाराष्ट्राला आणि आपल्या सातारा जिल्ह्याला, महाराष्ट्राला सातारा जिल्ह्याला आम्हाला अभिमानास्पद हा स्पॉट आहे, तिथे आपण अवश्य भेट द्या। आणि असंही आपल्या महाराष्ट्रात काय अख्ख्या ह्याच्यात नाही, जगात नाही असं एवढं वाढतं साहेब ते आता बरोबर आहे। तिकडे गेले होते हाय पाटील दादा या इकडे एक या फोटोला। हे आमचे 3 स्टारची सगळी माणसं आहेत, कसं सुंदर निसर्ग सौंदर्य आहे, त्याच्यामध्ये आपण सगळे फिरतो। इतकं छान वातावरण। या पाटील साहेब या। हे असलं तुम्हाला जगात नाही, महाराष्ट्रात नाही कुठे मिळणार, असं महाराष्ट्रातच आहे, जगात नाही भेटणार। जगात सुद्धा एवढं निसर्ग आणि हे एवढं चांगलं आहे। 10 स्टार ग्रुपचं या पाटण विभागामध्ये स्वागत। अथांग अशा पाण्याच्या डोहाच्या बाजूला
आम्ही सगळे एकत्रित जमलेलो आहे निसर्गाचा आस्वाद घेत आहोत भरून भरून निसर्ग घेतोय आतमध्ये हे जे घे, हे जे घे. सर्वजण नाव बोला. दिले. अरे तुम्ही काहीतरी पण तुम्ही डान्स करा 10 स्टार तुम्ही जरा एक नेचर थोडा गाणं गा नाचा थोडा कोणता गाणं ये जिंदगी की नाही ये खुला आसमां ये वादिया ये वादियां ये फिजाएं बुला रही है तुम्हें ये वादियां ये फिजाएं बुला रही है तुम्हें जय हो सर माता की जय जय धरती माता की जय महाराष्ट्र की पावन धरती को नमन कौन चित्रकार शूटिंग करणार आहेस का काय 10 मिनिटाचं भाषण आहे मी सिंगल लाईन मध्ये बोलणार पण तुझ्यापेक्षा वेगळं बोलणार सातारा जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील या नैसर्गिक सौंदर्यामध्ये आज मी उभा आहे या निसर्गातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा पहा कोयनाचं बॅकवॉटर आहे कोयना डॅमचं त्याशिवाय इथे औषधी वनस्पती भरपूर आहेत आणि इथल्या वातावरणामध्ये प्रसन्न वातावरणामध्ये ज्या वृक्षांची वाढ होते असे वृक्ष इथे आहेत आणि त्या सगळ्यांचा आनंद घेण्यासाठी अवश्य ते एकदा तरी भेट द्या 10 स्टार जिंदाबाद. मुंबई मी पण. अरे हा, बोला, बोला. काय भाषेतलं बोलतो. हात वर करा. नमस्कार मित्रांनो, हाय. आपण पाटण तालुक्यामध्ये आलो आहोत. पाटण तालुक्यातील एका निसर्गरम्य वातावरणात नदी किनारी तलावाकिनारी एकदम सुंदर वातावरणात स्वच्छ सुंदर हवा घ्यायला इथे खूप शांत आहे. तुम्ही सर्वांनी या इकडे. खूप सुंदर इथे बंगलो आहे, सर्व आहे, राहायची व्यवस्था आहे आणि एवढ्या निर्जन ठिकाणी राहण्यामध्ये एवढी मजा आहे ती कुठे नाही. महाराष्ट्रामध्ये हे स्वर्गसुख आहे आणि हे स्वर्गसुख अनुभवायला आपण सर्वांनी येऊकच होया. कोकणाची भाषा येऊकच होया. कोकणाची भाषा तुम्ही बोला आता. हा? कोकणाची भाषा तुम्ही सगळ्यांनी येऊकच होया आहे. या खूप खूप सुंदर असा या बघा आणि सगळ्यांनी मजा करा आहे येऊन आणि या निसर्गाचा अनुभव घ्यावा. आनंद आहे की आपल्याला जिंदगीत कधी आनंद एवढा मिळणार नाही असा आनंद आहे आपल्याला. स्वर्गासारखा आहे हा तरी आपण एकदम खुशीत राहा आणि आनंदित राहा. एकदम. मस्त आणि आपला पैकी. आपला सिनियर सिटीजनचा Senior भरपूर citizen चा फायदा फायदा घ्या. उचला. एकदमच भारी आहे काम. पिकनिक साठी ना पिकनिक आहे ना हे आमचं घर बंगलो. चला आता आपलं हे गाडं अरे गॅंग गेली कुठे बरं दुसरी हा लोक कुठे गेली येतील ते फिरतात ना. कुठे ओ इथलं सीन जबरदस्त येते. तुम्ही तुमचा इथं मी फोटो